स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH. मुंबईच्या उपमहापौरांना आवाज, सरकारी बंगला, संजय घाडी यांचं आयुक्तांना पत्र. वाहतूक व्यवस्थेवर घाडींना भरोसा नाही का, विरोधकांचा सवाल. लाडकी बहीण योजनेतून 92 लाख नावं वगळली. पात्रता निकषामुळे लाभार्थी संख्येत मोठी घट. लाडक्या बहिणी सरकारला जड झाल्या का, विरोधकांचा सवाल. राष्ट्रवादी राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवर प्रश्नचिन्ह. राष्ट्रवादीचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंग यांची सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेलांना नोटीस. निवडणूक प्रक्रिया संविधानाच्या विरोधात असल्याचा दावा. देशात हिंदुत्वाच्या नावाखाली लुटीचा कार्यक्रम सुरू. सत्ताधाऱ्यांना आता जागा दाखवण्याची वेळ आली आहे. राम मंदिर दानचोरी प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल. ठाण्यामध्ये 3 हात नाका परिसरात दुचाकीस्वाराच्या डोक्यावर बॅनर कोसळला. कोणत्या सुरक्षिततेच्या निकषानुसार बॅनर लावला, संबंधित प्रशासनाकडून चौकशी करण्याची मागणी. राज्यातील सरकारी आणि अनुदानित मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहांची प्रचंड दुरवस्था. कॅगच्या पाहणीतून धक्कादायक माहिती समोर. तर हॉस्टेलचा दर्जा वाढवण्याचे प्रयत्न सुरू, मंत्री शिरसाटांची माहिती. SL समूहाचे चेअरमन डॉक्टर सुभाष चंद्रा यांना पितृशोक. नंदकिशोर गोयंका यांनी 96व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. बुधवारी हिसारमध्ये होणार अंत्यसंस्कार. नमस्कार, मी सौरभ कोरटकर. स्टोरी ऑफ द डे आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातल्या काही महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा आता आपण घेणार आहोत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी मुंबईच्या उपमहापौरांबद्दलची आहे. मुंबईचे उपमहापौर मुंबईच्या रस्त्यांवर होणाऱ्या वाहतूक कोंडीला कंटाळल्याचं पाहायला मिळत आहे. दहिसर ते मुंबई महापालिकेत पोहोचण्यासाठी 1.5-2 तास लागत असल्यानं आता उपमहापौर संजय घाडींनी थेट सरकारी बंगला मिळवण्यासाठी पत्र प्रपंच सुरू केलाय. त्यामुळे रस्ते, लोकल प्रवासात मुंबईकरांची रोजची मरमर आणि उपमहापौरांना हवं सरकारी घर असं म्हणण्याची वेळ सर्वसामान्य मुंबईकरांवर आलेली आहे. बघूयात. मुंबईच्या उपमहापौरांना हवा सरकारी बंगला. उपमहापौर संजय घाडी यांचं आयुक्तांना पत्र. राणीबाग परिसरात बंगल्यासाठी घाडींचे प्रयत्न. वाहतूक व्यवस्थेवर घाडींना भरोसा नाही का? पश्चिम उपनगरातील दहिसरमध्ये राहणारे उपमहापौर संजय घाडी यांनी मुंबईतील शहर भागातच निवासस्थान मिळावं यासाठी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र लिहिलंय. विशेष म्हणजे भायखळ्यातील राणीच्या बाग परिसरातील अतिरिक्त आयुक्तांच्या रिक्त बंगल्यासाठी संजय घाडी प्रयत्नशील आहेत. दहिसर ते महापालिका मुख्यालय गाठण्यासाठी काही तास लागतात. हा वेळ वाचून बैठका, नागरिकांच्या गाठीभेटी घेता याव्यात यासाठी भायखळ्यातील राणीबाग परिसरातल्या अतिरिक्त आयुक्तांच्या बंगल्याची मागणी संजय घाडी यांनी केली. त्यामुळे शासकीय बंगला मिळवण्यासाठी उपमहापौरांनी जे कारण दिलं त्यावरून लाखो मुंबईकरांना रस्ते प्रवास करताना सोसाव्या लागणाऱ्या वाहतूक कोंडीच्या यातनांच्या कळा उपमहापौरांना सुद्धा असह्य झाल्याचं दिसतंय. आमच्या अतिरिक्त आयुक्त आता त्या रिटायर्ड दुसरीकडे ट्रान्सफर झाले त्यांची. तर त्या ज्या निवासस्थानामध्ये राहत होत्या, वीर जिजाबाता उद्यान, राणीची बाग, हा एक बंगला किंवा एक निवासस्थान त्या ठिकाणी रिक्त आहे. आणि म्हणून मी सन्माननीय आयुक्त अश्विनी भिडे मॅडम यांना 25 जून 2026 रोजी पत्र लिहून विनंती केली होती की आपण हे रिक्त असलेले निवासस्थान उपमहापौर म्हणून मला आणि भविष्यात येणाऱ्या उपमहापौरांना उपलब्ध करून दिलं तर ते अतिशय आमचा वेळ सत्कारणी मुंबईकरांच्यासाठी लावता येईल. संजय घाडी लवकर महापालिकेत पोहोचण्यासाठी शासकीय बंगला मागतायत. पण उपमहापौर साहेब, नागरिकांचा प्रवास जलद व्हावा यासाठी विविध वाहतुकीच्या सेवा दिल्याचं सरकार सांगतं. हे तुम्ही विसरलात का? मेट्रो सारख्या सुविधा वापरून उपमहापौर मुंबई मनपा कार्यालयात पोहोचू शकत नाही का, असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण संजय घाडींना घरून जेवढा वेळ मुंबई महापालिकेत येण्यासाठी लागतो
त्यापेक्षा कितीतरी जास्त वेळ लाखो नोकरदारांना मुंबईतील कार्यालयात पोहोचण्यासाठी खर्च करावा लागतो. त्यामुळे उपमहापौर साहेब जरा सरकारनं सार्वजनिक प्रवासी वाहतुकीसाठी निर्माण केलेल्या सुविधांचाही वापर करता येतो का बघा जरा. तर उपमहापौर घाडी साहेब यांच्यासमोर कोणत्या सुविधा वापरण्याचे पर्याय आहेत ते बघूयात. उपमहापौर संजय घाडींचं सध्याचं वास्तव्य पश्चिम उपनगरातील दहिसरच्या अशोकवन या ठिकाणी आहे. दहिसर अशोकवन ते मुंबई मनपा कार्यालय अंतर साधारण 40 किलोमीटर आहे. सकाळी 8 ते 11 आणि सायंकाळी 5 ते 9 या जास्त रहदारीच्या काळातील वाहतूक कोंडी गृहीत धरून प्रवासाचा कालावधी मोजला तर पश्चिम द्रुतगती मार्गे म्हणजेच दहिसर ते मुंबई मनपा कार्यालय एकूण अंतर 36 ते 39 किलोमीटर, प्रवास कालावधी 2 ते 2.5 तास. वांद्रे वरळी सी लिंक मार्गे एकूण अंतर 39 ते 42 किलोमीटर, प्रवास कालावधी 1 तास 45 मिनिट ते 2 तास 15 मिनिटं. कोस्टल रोड मार्गे एकूण अंतर 26 ते 28 किलोमीटर, प्रवास कालावधी 50 मिनिटं ते 1 तास 10 मिनिटं. लोकल ट्रेन प्रवास कालावधी 60 ते 75 मिनिटं. मेट्रो प्रवास कालावधी 75 ते 95 मिनिटं. बेस्ट बस प्रवास कालावधी 2 ते 2.5 तास. त्या राणीच्या बागेचा डायरेक्टर, त्या डायरेक्टरला राणीच्या बागेतच बंगला आहे, पण तो दिला गेला नाही गेली 10 वर्षात. तो आयुक्तांनी म्हणजे एएमसी लोक त्याच्यावरती कब्जा झालेला असं मी म्हणेन. जर एएमसी असे कब्जा करू शकतात तर मग उपमहापौर, विरोधी पक्ष, गटनेता यांनाही निवासस्थानं उपलब्ध करा. काय चुकीचं आहे? बरोबर आहे. 30 ते 35 किलोमीटर दूर शासकीय बंगला मागण्यापेक्षा यापैकी कोणती सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वेळ वाचवेल याचा विचार उपमहापौर साहेबांनी करायला हवा. पण त्या उलट संजय घाडी एक प्रकारे वाहतूक कोंडीचा प्रश्न उपस्थित करून आपल्याच सरकारच्या कामावर सवाल उपस्थित करतायत. घाडींच्या या मागणीनं राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. हे पण मुंबईचा वाहतुकीचा प्रश्न आहे. मला वाटतं घाडी याला राहतात, दहिसरकडे राहतात, त्या साईडला राहतात. तिकडून सकाळी यायचं मला 3 ते 4 तास लागतात. म्हणजे तिथून संभाजीनगरला लवकर येता येतं तिथून, पण मुंबईमध्ये पोहोचता येत नाही. अशा प्रकारे वाहतुकीचा प्रश्न तिथं आहे. सकाळी तर बिलकुल इम्पॉसिबल आहे. त्यांनी ते विधान केलेले. दादर सारखा एरिया आहे, गजबजलेला एरिया असतो. 25 वर्षाची साचलेली घाण आता काढायला थोडा उशीर जरूर लागतोय, पण वर्षभरात त्यांची सुद्धा अडचण दूर होईल. नाही, उपमहापौराला घर द्यायचा असा नियम नाही आहे, म्हणून त्यांना घर देता येणार नाही. बेस्ट, लोकल आणि आता मेट्रोच्या सुविधेमुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्था वेगवान झाल्याचं सरकार वेळोवेळी दावा करून सांगतं. पण मुंबईच्या उपमहापौरांना आपल्याच सरकारच्या दाव्यावर विश्वास नाही का असा सवाल आता उपस्थित होतोय. आता संजय घाडींच्या पत्रावर मुंबई महापालिकेच्या आयुक्त काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल. मुंबईतून मनश्री पाठकसह ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. 3 वर्षांपूर्वी अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडली होती, ज्यानंतर शरद पवारांनी अजित पवारांच्या पक्षाच्या बॅनरवर त्यांचा फोटो वापरण्याची बंदी घातलेली. पण आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या बॅनरवर पुन्हा शरद पवारांचा फोटो दिसणार आहे. पवारांनी तशी परवानगी स्वतः दिल्याचा दावा अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जळगाव जिल्हाध्यक्षांनी केला आहे. त्यामुळे हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे संकेत आहेत का बघूयात. पण मी साहेबांना गेलो आणि सांगितलं की मी तुमचा फोटो वापरणार आहे आणि मला फोटो वापरण्याची मान्यता स्वतः साहेबांनी दिलेली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जळगाव जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी दिलेली ही माहिती. त्यांच्या दाव्यानुसार आता जळगावात अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांच्या बॅनरवर शरद पवार यांचा फोटो झळकणार आहे. संजय पवारांच्या या दाव्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची, एकत्रीकरणाची ही नांदी आहे का याची राज्यात चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे बॅनर, पोस्टरवर रीतसर फोटो वापरण्यासंदर्भात परवानगी द्यावी म्हणून संजय पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर शरद पवारांनी फोटो वापरण्यास मान्यता दिल्याची माहिती जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी दिली. एकनाथ शिंदे साहेब सोडून गेले त्यावेळेला देखील एकनाथ शिंदे साहेबांनी नेहमी बाळासाहेबांचा फोटो वापरला, बाळासाहेबांचा आदर केला. उद्धव साहेब ठाकरेंनी नाही सांगितलं तरी एकनाथ शिंदे साहेब बाळासाहेबांचा फोटो वापरतायत. आणि काही तांत्रिक अडचणींमुळे पवार साहेबांनी आम्हाला जो नकार दिला होता फोटो वापरण्याचा, तो एक धागा पकडत मीच एक
आमचे आणि पवार साहेबांचे कौटुंबिक राजकीय सामाजिक संबंध असल्या कारणाने पवार साहेबांचं नातं आणि माझे वडील स्वर्गीय मुरलीधर पवार यांचं नातं सगळ्या महाराष्ट्राला आणि जिल्ह्याला माहिती आहे. याच विचाराने मी साहेबांना गेलो आणि सांगितलं की मी तुमचा फोटो वापरणार आहे, आणि त्यामुळे साहेबांनी माझं पत्र पूर्ण वाचलेलं आहे आणि मला फोटो वापरण्याची मान्यता स्वतः साहेबांनीच लिहून माझ्या लेटर पॅडवर मला दिलेली आहे. राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी पवारांचे फोटो वापरू म्हणत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचे संकेत देऊन टाकले. संजय पवारांच्या या दाव्यावर जर आक्षेप घ्यायचाच असता तर तो शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं पहिला आक्षेप घेणं अपेक्षित होतं, पण त्याऐवजी अजित पवारांच्या राष्ट्रवादीतूनच त्यांच्या जिल्हाध्यक्षांच्या दाव्याविरोधात मत उमटलंय. शरद पवारांचा फोटो वापरणं हा संजय पवारांच्या वैयक्तिक स्तरावरील निर्णय असून पक्षाच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो वापरण्यात येणार नाही असं म्हणत आमदार अनिल पाटलांनी पवारांच्या फोटोला एक प्रकारे विरोध दर्शवला. पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बॅनरवरती फोटो लावायचा असेल तर तसा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये झालेला नाही आणि तो होणार पण नाही. तो त्यांच्या वैयक्तिक स्तरावरती ते निर्णय घेत असतील, ते त्यांच्या वैयक्तिक कार्यक्रमांमध्ये लावू शकतात, पण पक्षीय कार्यक्रम जिथं असेल तिथे फक्त सुनेत्रा वहिनींचाच फोटो असेल किंवा राष्ट्रवादीचे अजितदादांचाच फोटो असेल, ही पक्षाची ठाम भूमिका आहे. संजय पवारांनी परवानगी मिळाल्याचं सांगत पक्षाच्या बॅनरवर अजित पवारांसोबत शरद पवारांचा फोटो वापरण्याची तयारी केली. त्यांच्या या दाव्यानं दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चेलाही सुरुवात झाली आहे, पण त्यानंतर लगेच अनिल पवारांनी स्पष्टीकरण देत या चर्चेला ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं फोटो वापरू नये हे स्वतः शरद पवारांनी जाहीर केलं होतं, पण आता फोटो वापरायचं की नाही याचा निर्णय स्वतः शरद पवारांना जाहीर करावा लागतंय की काय, असं जळगावच्या प्रकरणावरून दिसून येत आहे. जळगावहून वाल्मिक जोशीसह ब्युरो रिपोर्ट झी24 तास. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील खर्चावर कॅगनं ताशेरे ओढल्यानंतर आणि योजनेतून तब्बल 92 लाख महिलांना वगळल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली. बीड जिल्ह्यातील अपात्र महिलांच्या आकडेवारीवरून राजकीय वर्तुळात संभ्रम निर्माण झालाय. लाडक्या बहिणी सरकारला जड झाल्यात का असा सवाल करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं. या सर्व घडामोडींवर आता राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलंय. पाहूयात. लाडकी बहीण योजनेतून 92 लाख नावं वगळली. बीड जिल्ह्यातील सर्वाधिक 28 लाख महिलांची नावं वगळली. पात्रता निकषामुळे लाभार्थी संख्येत मोठी घट. लाडक्या बहिणी सरकारला जड झाल्यात का, विरोधकांचा सवाल. वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असणारी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, पण यावेळेस या योजनेची चर्चा होण्याचं कारण तसं मोठं आहे, कारण या योजनेतून तब्बल 92 लाख महिलांची नावं वगळण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या ई-केवायसी प्रक्रियेनंतर 80 लाख नावं वगळण्यात आल्याचं सरकारनं महिनाभरापूर्वी सांगितलं होतं. आता हाच आकडा 92 लाखांवर गेलाय. याआधी मूळ लाभार्थींची संख्या 2.4 कोटी होती, पण आता लाभार्थ्यांची संख्या 1.5 कोटींवर आली आहे. वगळलेल्या नावांमध्ये सर्वाधिक नावं बीड जिल्ह्यातली आहेत. लाडकी बहीण योजनेतून 92 लाख नावं वगळली. सर्वाधिक 28 लाख नावं बीड जिल्ह्यातील. ई-केवायसी आणि पात्रता निकषामुळे लाभार्थी संख्येत मोठी घट झाली आहे. मूळ लाभार्थी संख्येच्या तुलनेत ही घट 38% इतकी मोठी आहे. 50 ते 55 लाख महिलांकडून ई-केवायसी पूर्ण करण्यात आलेला नाही आहे. 12 लाख महिलांचं कौटुंबिक उत्पन्न निश्चित मर्यादेपेक्षा जास्त असल्याने त्यांचीही नावं वगळण्यात आली. 4.5 लाख महिलांचं वय कमाल मर्यादेपेक्षा अधिक असल्यानं इथंही नावांना कात्री लावण्यात आली. योजनेत घुसखोरी केलेल्या 14,000 पुरुषांची नावं हटवण्यात आली. तर बीड जिल्ह्याबाबत जो दावा केला जातोय तो दावा महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी फेटाळून लावला. खरं तर बीड जिल्ह्याची लोकसंख्या जवळपास 30-32 लाख आहे, तर त्याच्यातल्या 30-32 लाख लोकसंख्या असलेल्यामधले 28 लाख हे कसे काय अपात्र होऊ शकतात. त्यामुळे कुठे ना कुठेतरी जी काही बातमी आहे किंवा जो काही डेटा आहे त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. आता नावं वगळण्याची कारणं सांगितली जात असली तरी यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय. सरकारला योजनाच बंद करायची आहे म्हणून मागच्या दारानं लाभार्थी कमी केले जात असल्याचा आरोप विरोधक करतायत. माझा देवाभाऊ आणि शिंदे भाऊंना एकच विचारणा आहे की तुम्हाला आता लाडक्या बहिणींवरचा खर्च दिसायला लागलाय का?
तुम्हाला आता लाडक्या बहिणी जड वाटायला लागल्या आहेत का? जिथे तुम्ही लाडक्या बहिणींचे सगळे लाड पुरवतात, त्यांच्या सगळ्या हट्ट पुरवतात, तिथे महाराष्ट्रातल्या माझ्या लाडक्या बहिणींवरचा खर्च काढण्या इतपत किंवा आता त्यांच्यावरती होणारा खर्च हा तुम्हाला जड वाटायला लागलाय का? आज लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे लाडके दादा नाहीत, पण माझी सुनेत्रा वहिनींना विनंती आहे की महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम तुम्ही तरी करावं. राज्य सरकारला ही योजना परवडत नाही. आता रद्द तर करता येत नाही, मग एक एक टप्प्यात थोडे 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 रद्द करा. आता मागच्या काळात 81 लाख महिला ह्याच्यातून कमी झालेल्या आहे आणि आता 10-11 लाख कमी झालं म्हणजे जवळपास 1 कोटी कमी झालेले आहे. म्हणून राज्य सरकार मला असं वाटतं खर्च झेपवत नाही, म्हणून योजना रद्द करता येत नाही. म्हणून अशा पद्धतीनं काही ना काही KYC म्हणा वेगवेगळे कारणं देऊन महिलांची संख्या याच्यातून कमी करतं हे स्पष्ट आहे. हे किती बेंबीपासून ओरडले सरकारनं, तरी पण 92 लाख महिला वगळल्या आहेत. हे काही लपून राहिलेलं नाही. ज्या अटी शर्ती घालून वगळल्या आहेत, आता हे जर पुन्हा मतदानासाठी जातील तर गावातील महिला यांना जा विचारतील. तुमच्यामध्ये सरकार आणण्यासाठी तिजोरी खाली गेली आणि आता तिजोरीमध्ये तुमच्याकडे पैसे नाहीत. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी ही योजना फक्त मतांसाठी होती असं म्हणत बोगस लाभार्थ्यांना दिलेले पैसे अधिकाऱ्यांकडून आता वसूल करा असं म्हटलंय. तर योजना बंद व्हावी ही राऊतांची इच्छा असल्याचं बन यांनी म्हटलं. तर मंत्री शिरसाटांनी योजना बंद होणार नसल्याचं सांगत आश्वस्त केलंय. देवेंद्र फडणवीस असं काय सांगू शकतील का ठामपणे? लाडकी बहीण योजना त्याने आणली, ती फक्त मतं विकत घ्यायला आणली ना. म्हणजे जे आमच्या एका कार्यक्रमात नितीन चंदनशिवे म्हणाले की देवेंद्रचं देवाभाऊ करायला 1500 रुपये वाटावे लागले सरकारचे. हे 92 लाख ज्या बोगस लाभार्थींना पैसे दिल्याची वसुली कोणी करायची? याची वसुली राज्याचे मुख्य सचिव, तेव्हाचे राज्याचे अर्थ सचिव आणि संपूर्ण कॅबिनेट तेव्हाचं त्यांची वैयक्तिक संपत्ती जप्त करून हे 92 लाख लाभार्थींना वाटलेले जे पैसे रक्कम आहे कोट्यावधी ती वसूल केली पाहिजे. राज्याचे तेव्हाचे मुख्य सचिव, अर्थ सचिव, महिला बालकल्याण खात्याचे सचिव आणि तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण कॅबिनेट ज्याने याला मंजुरी दिली, त्या बोगस लाभार्थींना 92 लाख म्हणजे 1 कोटी त्यांच्या वैयक्तिक संपत्ती जप्त करून हे पैसे सरकारी तिजोरीत भरणं गरजेचं आहे. संजय राऊत, तुमच्या मनामध्ये आहे की ही योजना बंद झाली पाहिजे. उद्धवजींच्या मनामध्ये आहे ही योजना बंद झाली पाहिजे. काँग्रेस तर लाडकी बहीण योजना बंद करावी म्हणून कोर्टामध्ये देखील गेली होती. परंतु एक लक्षात घ्या, जोपर्यंत भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना कुणीही बंद करू शकणार नाही. संजय राऊत काय, राजाराम राऊत देखील आले तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. आता 1500 रुपये लाडक्या बहिणीला दिले जातील. आम्ही निवडणुकीमध्ये आश्वासन दिलंय की आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये महिना देऊ आणि हे आश्वासन देखील संजय राऊत तुमच्या नाकावर टिचून आम्ही पूर्ण करणार आहोत. लाडक्या बहीण योजनेमध्ये आज तुम्ही त्या बहिणींकडे पाहता, त्यांना एक आधार मिळालेला आहे. म्हणून ही योजना बंद आम्ही कधीच होऊ देणार नाही. ही योजना चालू राहील. आता राहिला प्रश्न, अनेक लोकांची नावं का वगळले जात आहेत? जे इन्कम टॅक्स भरत आहेत, ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे, जे नोकरीला आहेत, अशाही काही लोकांनी त्या लाडक्या बहीण योजनेचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. इवन काही लोकांनी तर पुरुषांनी त्याच्यामध्ये नाव नोंदवलेलं होतं महिला म्हणून, त्यांची नावं वगळल्या गेलेली आहेत. विरोधकांकडून सरकारवर टीकेचे बाण सोडले जात असताना सत्ताधारी पक्षाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी इतकी नावं कमी होणं योग्य नसल्याचं म्हणत सरकारला घरचा आहेर दिलाय. तसंच KYC ची मुदत वाढवण्याची मागणी केली आहे. कमी करू नये, म्हणजे अयोग्य असतील तर कमी करावे, पण 92 लक्ष जर नावं मग माहिती नाही कमी जागे असेल तर याचं एकच कारण आहे, KYC योग्य अजून मुदत वाढवण्याची आवश्यकता. KYC ची मुदत वाढवली तर हे नावं योग्य पद्धतीने येऊ शकतात. वगळलेल्या लाभार्थ्यांचा आकडा फार मोठा आहे, पण ज्या लाभार्थ्यांना आपली नावं चुकीच्या पद्धतीनं वगळली गेल्याचं वाटतं त्यांच्या तक्रारींची चौकशी केली जाते आहे. पण शुक्रवारी कॅगनं आपल्या अहवालात या योजनेवर होणाऱ्या खर्चामुळे राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर ताण येऊ शकतो असा इशारा दिला होता.
तसंच या योजनेअंतर्गत 3,541 कोटी रुपयांच्या अतिरिक्त खर्चावरही ताशेरे ओढले होते. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर ताण येत असल्यानंच लाभार्थी संख्या कमी केली जाते का, अशी चर्चा सध्या बघायला मिळते. त्याचबरोबर आतापर्यंत अपात्र लाभार्थ्यांची संख्या 92 लाख इतकी असेल तर त्यांच्यावर किती पैशांची उधळपट्टी केली आणि त्याचबरोबर या योजनेचा जो हप्ता त्यांना मिळाला आहे त्याची वसुली सुद्धा सरकार करणार का, हे सुद्धा बघावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई. जालन्याचे शिवसेनेचे विद्यमान आमदार अर्जुन खोतकर आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यात सध्या विकास कामांच्या श्रेयवादावरून कलगीतुरा रंगलाय. जालन्यातील मोती तलावात प्रस्तावित 130 कोटी रुपयांचं भीम पार्क अर्थात विपश्यना केंद्राच्या कामात माजी आमदार कैलास गोरंट्याल अडथळा आणत असल्याचा आरोप खोतकरांनी केला. या विपश्यना केंद्राच्या मंजुरीवरून जालन्यात आजी माजी आमदारांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय. जालन्याचे विद्यमान आमदार अर्जुन खोतकर आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यात पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप सुरूच आहे. त्यामुळे जालन्यातील वातावरण पुन्हा एकदा तापलंय. याला कारण ठरलंय प्रस्तावित भीम पार्क आणि विपश्यना केंद्र. शहरातल्या मोती बागेजवळ असलेल्या मोती तलावात 130 कोटी रुपयांचं विपश्यना केंद्र आणि भीम पार्कला तत्वतः मंजुरी मिळवल्याचा दावा विद्यमान आमदार अर्जुन खोतकरांनी केला. मात्र या भीम पार्कला गोरंट्याल यांचा विरोध असल्याचा आरोपही खोतकर यांनी केला आहे. मी जालन्यामध्ये 130 कोटी रुपयाचा भीम पार्क विपश्यना केंद्र या ठिकाणी तत्वतः मान्य केलं. हे महानगरपालिकेचे जे प्रोपाल नेते स्वतःला म्हणतात ना, जे त्याचे नेते नेतृत्वाखाली महानगरपालिका आहे माझी, ज्या लोकांच्या हातात महानगरपालिका आहे त्यांनी विषय हा भीम पार्कचा अजेंड्यावरती येऊन दिला नाही. त्यांचा जाहीरपणे निषेध या ठिकाणी मी करतो. मोती तलावातील प्रस्तावित विपश्यना केंद्र आणि भीम पार्कवरनं आमदार अर्जुन खोतकर यांनी आरोप करताच गोरंट्याल आक्रमक झाले. आपल्यावरील आरोप फेटाळून लावण्यासाठी गोरंट्याल यांनी पत्रकार परिषद घेत खोतकरांविरोधात लाव रे तो व्हिडिओची मोहीम उघडली. ज्या मोती तलावात भीम पार्क केंद्राला तत्वतः मान्यता होती ती जमीन सरकारच्या ताब्यात असल्याचा दावा गोरंट्याल यांनी केला. शिवाय मोती तलावात भीम पार्क आणि विपश्यना केंद्राचं काम करण्यासाठी महापालिकेला पर्यावरण विभागाचं ना हरकत प्रमाणपत्र मिळालं नसताना काम कसं करता येईल असा सवालही गोरंट्याल यांनी केला. ज्या कामासाठी आवश्यक प्रमाणपत्र मिळाली नाहीत, केवळ बैठक घेतली, त्या 130 कोटींच्या कामाला मंजुरी मिळाली म्हणणं चुकीचं आहे असं सांगत गोरंट्याल यांनी खोतकरांवर पलटवार केला. भीम पार्कला विरोध नाही. 130 कोटी मंजूर झाले. कोणत्या विषयावर मंजूर झाले? बैठक घेतली की मंजूर होतो का? जोपर्यंत नगर परिषदचा मायनर मॉडिफिकेशन, जोपर्यंत पर्यावरणचा तुम्हाला एनओसी, जोपर्यंत तुम्हाला टेक्निकल फिजिबिलिटी भेटत नाही तोपर्यंत कोणताही प्रस्ताव पास होत नाही. अरे कोण या आसमानी सुलतानी काय म्हणतो मंजूर केलं? अरे मंजूर कधी होणार? जेव्हा हे पूर्ण डॉक्युमेंट त्यांच्याकडे जाईल तेव्हा ना. असं बोललं पाहिजे की मी प्रयत्न करतो, मी मंजूर केले आणि प्रयत्नामध्ये फरक असतात. खोतकर आणि गोरंट्याल यांच्यात विकास कामांच्या श्रेयवादावरून होणारे आरोप प्रत्यारोप हे जालन्यातील नागरिकांसाठी नवे नाहीत. मात्र राज्यातील राजकारणात एकत्र सत्तेत असलेले शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर आणि भाजप नेते कैलास गोरंट्याल यांच्यात विकास कामांवरून सुरू झालेला कलगीतुरा चर्चेचा विषय ठरतोय. नितेश महाजन, झी 24 तास, जालना. स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH